आपल्या हायस्कूलचे मुख्याध्यापक, माझे 94-92 सालापासून 97 सालापर्यंत असणारे सहकारी, आवर्जून तुम्ही बोलवलं त्यांना मला आमचा तुम्ही आदर सत्कार वगैरे केला, तुम्ही आम्हाला विसरला नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. मगाशी पी.बी. पाटलांनी सांगितलं की या मातीचे ऋण आहेत, आईवडिलांचे ऋण आहेत, शिक्षकांचे ऋण आहेत, हे कधीही विसरू नका, कधीही विसरू नका. देव तुम्हाला आशीर्वाद देत असतो. परंतु त्यांनी सांगितलं कुत्र्याला बिस्किट खायला घालणारे लोक, त्यांचे आईवडील मात्र वृद्धाश्रमात असतात. वाईट अवस्था आहे, वास्तव आहे, आजचं वास्तव आहे. तुम्ही तसं काहीही करू नका, करणार नाही. आपले आईवडील, आपले भाऊ, आपले बहिणी यांना एकोप्यानं आपण समजावून घेतलं पाहिजे. सर्वांच्यावर एखादी जर म्हणजे संकट आलं तर सर्वांनी एकत्र मिळून सोडवलं पाहिजे. कोणतंही संकट किती मोठं असू दे, आणि त्यामध्ये आत्मविश्वास आपला असला पाहिजे. आत्मविश्वास जर असेल तर आपण कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो आणि त्याच्यावर मात करू शकतो. आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे. आपल्या पूर्ण लाईफमध्ये जो आत्मविश्वासू म्हणजे व्यक्ती असते तो कधीही त्याची हार होत नाही. माझं मोठं वाक्य नाही हे, असं तुम्हाला जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आत्मविश्वास जर तुम्हाला वाटत असेल की मी बाबा आता हे चव्हाण वकील झाले, त्यांना कदाचित वाटलं असेल त्यावेळेला मी तिथपर्यंत जाऊ शकतो का नाही हे मला माहीत नाही त्यांना काय वाटलं ते, परंतु त्यांनी ती जिद्द सोडली नाही, आत्मविश्वास सोडला नाही. तिथपर्यंत ते हायकोर्टापर्यंत जाऊन आले. संजय पाटील माझ्याकडं आला त्या दिवशी आणि मी ओळखलं नाही त्यांना. या बसा तर म्हटलं कुठून आला? खंडेराजुरी. मग नाव सांगितलं त्यानं, संजय लक्ष्मण पाटील. मग पटकन मी ओळखलं, संजय लक्ष्मण पाटील म्हणजे हा त्या बॅचचा खोडकर मुलगा आणि हुशार पण. त्याचप्रमाणे त्या खोडकरपणामध्ये दुसरं एक नाव त्यानं ॲड केलं, नितीन पवार. ही दोन्ही अगदी खोडकर आणि हुशार मुलं. आलं लक्षात? तेव्हा थोडासा अधिक वेळ तुमचा मी घेत नाही, मलाही कामं आहेत जरा. मला पुण्याला जायचं आहे. उद्या आमच्या जावई बापूंचा सत्कार आहे, त्यांची रिटायरमेंट आहे. व्हाईस प्रिन्सिपल आहे 13मध्ये. त्यामुळं एक त्यांना संजूला मी सांगितलं मला लवकर सोडलं पाहिजे. ठीक आहे म्हटलं. तेव्हा पुन्हा एक वेळा सांगतो, शाळेला कधीही विसरू नका, आईवडिलांना कधीही विसरू नका आणि सर्वांना एकसाथ घेऊन चला. तुमच्या अगदी टिल द एंड ऑफ युअर लाईफ असंच राहा, एवढी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, माझे बाळगोपाळ, माझे विद्यार्थी, सध्या माता पिता पालक बनलेले माझे सर्व सवंगडी, आज तब्बल 29 वर्षांना आपली भेट होत आहे. यामध्ये त्रिवार आनंद मला वाटत आहे. 96 साल मला कधी विसरता येणार नाही. 96 सालाला हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे 96ला मला डायबेटिक झाला आणि हा डायबेटिक केवळ पी.बी. पाटलामुळे झाला, हे ध्यानात. बाकी काय नाही. आम्ही येऊन करणारे, मी नदाब सर,
आणि स्वतः मी चंद्रशेखर मॅडम. बाकी काही उद्योग नाही तर राहत होते आणि गाडी 2 मिनटं लेट झाली की बघा तुमच्यामुळे सगळं बिघडले. सारखं टेन्शन. शुक्रवारी गेले की शनिवारी येत. सकाळची शाळा सुरू झाली चाल कदम सरांना मी सांगायचं. कदम सर म्हणले मी 2 मिनटं किंवा 5 मिनटं वेळ होतोय आणि पी पाटील म्हणतात शनिवारी 2 तास अगोदर जातात. म्हटलं तुम्ही सांगा काय आहे ते. तर म्हणते तुम्हीच बोला म्हणते माझ्यापेक्षा तुम्ही जवळचे आहात. बरं हा विषय विरोधात राहिला. तब्बल 29 वर्षानं आपली भेट झाली याचा आनंद आहे. आता पी पाटील सर माझे मुख्याध्यापक कदम सरांनी बोलले आईवडिलाला विसरू नका, शाळेला विसरू नका. अहो ही आईवडिलाला विसरणार असतील, शाळेला विसरणार असतील तर तब्बल 29 वर्षांनी ही टुगेदर भेट घेतली असती का? गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला असता का? आपल्या सर्व आता या मुले प्रत्यक्षात लग्न झालेलं आहे. मिस्टर सासू सासरे यांच्यातून वाट काढून आपल्या या जुन्या विद्यालयात ते आले. मग ते आपल्या आईवडिलाला सासू सासऱ्याला विसरतील का? ते कदापि विसरणार नाही. तर प्रत्यक्षात आपण जे मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यामुळे आपण ही गरुड भरारी घेतली याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. 10वीचा विजयोत्सव झाला त्यावेळेला मी सर्टिफिकेट खेळाची वाटत असताना सूचना केल्या होत्या. 5 गोष्टी जर तुम्ही हे केल्यात तर तुम्हाला या समाजामध्ये देशामध्ये अन्य कुठेही गालबोट लागणार नाही. त्यातली पहिली गोष्ट मी सांगितली होती तुम्हाला सतत कष्ट करा. सतत कष्ट करत राहिले पाहिजे. परावलंबी जीवन जगायचं नाही. दुसरं स्वावलंबी जीवन जगा. स्वावलंबी जीवन जगा. आणि तिसरं म्हणजे अपयश आलं तर खचू नका. चौथं म्हणजे निर्व्यसनी राहा. आणि 5वी गोष्ट म्हणजे चैनीच्या वस्तूपासून अलिप्त राहा. आता अलीकडे बघा 4 व्हीलर घ्यायला लागले, 2 व्हीलर घ्यायला लागले. खायला ज्वारी नव्हती तर लाख 4 लाखाचे कर्ज काढून घ्यायला लागले. गरज नसताना सुद्धा ज्याला गरज आहे तिने घेतली पाहिजे पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. तर स्वावलंबी जीवन जगत असताना मी तुम्हाला त्यावेळेला उदाहरण दिलं होतं. एका शिष्याचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं आठवतं आहे का बघा. एक शिष्य नदीकाठी राहत होता आणि नदीकाठी आपलं गुजराण करत होता. पावसाळ्याचे दिवस होते आणि नदीकाठी असल्यामुळं त्या पावसाळ्या दिवसामध्ये नदीला महापूर आला. आणि त्या महापुरामध्ये संपूर्ण घरदार त्याचं वाहून गेलं. काय असेल ते वाहून गेलं. त्याला पदरी निराशा पडली. त्याला एकांत वाटू लागला आणि त्याला आपल्या गुरुची आठवण झाली. तो आपल्या गुरुकडे गेला. आपल्या गुरुच्या पुढं आपलं मनोगत व्यक्त केलं. सर आत्तापर्यंत जे कमावले सगळं गेलं. महापूर गेला. महापूर येतोय. मी सुद्धा महापुरात अडकलेलो असतोय. माहिती असावं तुम्हाला. सांगलीत नदीच्या काठी माझं एक घर आहे. तिथे मी 2-4 वेळा अडकलो. तर हा शिष्य त्या गुरूंच्याकडे गेला आणि सांगितलं की सर असं झालेलं आहे. एकांत वाटला म्हणून आला. त्या गुरुला वाटलं हा आपल्याकडनं काहीतरी मदतीची अपेक्षा करण्याच्या हेतून आला असेल असं त्याला वाटलं असावं. म्हणून गुरूंच्या हात खिशाकडे वळला. तेवढ्यात तो शिष्य म्हणाला सर थांबा. मोडून पडला संसार तर मोडला नाही कणा. पाठीवरती हात टाकून फक्त लढ म्हणा. दुसरं अपयश आलं तर नेपोलियन बोनापार्ट. दिस इज नो वर्ड इम्पॉसिबल इन माय डिक्शनरी. कधीच आपल्या शब्दकोशात अपयश असं नाही. त्या नेपोलियन वार्टूच्या लढाईमध्ये पराभव झाला. पण ते खचले नाही. कायम सतत विजय मिळवत आले. तर अपयश येतच राहणार. तर अपयशात असताना डरायचं नाही ध्यानात ठेवा. कितीही शिशुपाल येऊ देत, कितीही दुर्योधन येऊ देत,